सौरभला नक्कीच पाहता नॉन स्ट्राईक इन वरती. कुशल भगत तर बॉन्ड ट्रॅक वरती आपण पाहताय. जोगेंदरला पाहताय. 5 षटकांची लढत, बिग फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट ही मात्र नक्कीच लढत मैदानी शॉट मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. स्पीडअप करा दोन्ही संघाला मात्र नक्कीच विनंती करतो. पंच एकदा वॉर्न करा. टाइम तर हेडर असेल 4 षटक तर तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे. अन्यथा एक फिल्डर मात्र नक्की 30 सर्कल मध्ये घेतलं जाईल. शिस्तबद्ध ही स्पर्धा नक्कीच आपण पाहताय. जय हनुमान क्रिकेट क्लब बामणनोकरी आयोजित स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ट्रॉफी 2025 चे थर्रार आपण नक्कीच पाहताय. अनेक सर मात्र नक्कीच मान्यवरांची चर्चा झाली. ही स्पर्धा मात्र नक्कीच या स्पर्धेबद्दल 2 बाईक 6 जवळ स्पोर्ट्स सायकल सुद्धा आपण नक्कीच पाहताय. अगलं वेगळं आयोजन आणि नियोजन मात्र नक्कीच मैदानाच्या सौफेर बघताना पाहायला मिळतोय. गेम ऑन. पंचांना मात्र नक्कीच दिला आम्हाला इशारा. सामना मात्र नक्कीच होईल ऑन. स्ट्राईक इन मध्ये पाहताय वर फलंदाज सौरभ. नॉन स्ट्राईक इन मध्ये कुशल तर बॉल ट्रॅक वरती जोगेंदरला पाहताय. पहिलाच बॉल. टाइम स्टार्ट झालाय 9:29 पहिलाच बॉल मात्र नक्कीच फेकला जाईल. पहिलाच बॉल हलक्या हाताने करत तर पुश केलाय बॉलला. विकेटची संधी होती. सिंगल धाव झाली. थोडा झाला फंबल. चुकी झाली. लेझी क्रिकेट मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळतोय. निराश आहे स्वतःवरती. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा मात्र नक्कीच पहिल्याच बॉल वरती मिळाला. श्रीकांश झालाय टीम शेलकर संघाच्या आणि फलंदाज आपण पाहिला असं सौरभ याचं 2 धावा मात्र नक्कीच मिळाल्या. पहिल्याच बॉल वरती 2 स्वतःला सेट करण्याचं काम पहिल्याच बॉल वरती करता 2 धावेने करताना पाहायला मिळणार. सौरभ कडूला पाहत आहे. दुसरा बॉल करताना आडवा मांडण्या खेळाचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर आहे. फक्त मिळाले सिंगल धाव. 1-1 2-2 धावेने करताना संघ पुढे वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. टीम शेलकर संघ महेश स्पोर्ट शेलकर संघाला नक्कीच पाहताय. त्याच्या विरोधात महेश स्मृती मोहा कोलीवाडा संघ तक्कदवर संघ मात्र नक्कीच या विभागामध्ये नक्कीच असतील. आज एकमेकांच्या समोर खेळताना पाहायला मिळत आहे. 3 लागल्यात. 2 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला केलाय. 4 बॉल अद्याप येणं बाकी असतील. बॉल ट्रॅक मध्ये जोगेंदरला पाहत आहे. समोर कुशल हलक्या हाताने ग्लान्स केलाय. समोर दिशेनं तर वाईडिश नॉंगॉपला तर फिल्डर तैनात आहे. सिंगल धाव मात्र नक्कीच मिळाली. या बॉल वरती जवळ 4 लागल्या स्कोर कार्ड वरती. 3 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. अद्याप 3 बॉल येणं बाकी असेल. थेंबे तलेसाचे या उत्तरप्रमाणे तर संघ पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतात. 1-1 धावेने तर संघ पुढे वाटचाल करतोय. टीमला तर पुढे येण्याचं काम सौरभ आणि कुशल मात्र नक्कीच करताना त्याला माहिती आहे 5 षटकांची लढत आहे. 5 षटकामध्ये जेव्हा 1 किंवा 2 ओव्हर हे दोन्ही फलंदाज मात्र नक्कीच सेट होतील त्यानंतर फलंदाजी मात्र नक्कीच करता येईल. कारण हे खेळपट्टी कधी बॅट किंवा नक्कीच बॅटिंगसाठी तर कधी गोंधळची नक्कीच ओळखली जाते. बॅटची कडा होती. ब्रश होऊन तर चेंडू पाठीमागे वळण घेतोय. फर्स्ट स्लिप मध्ये सिंगल धाव झाली. ऍड या बॉल वरती धावा लागत धपटला वरती टीम शेलकर संघ जवळ 5 धावा बिनबाद 5. चांगली गोंधळची पण राहिली जोगेंदरच्या माध्यमातून. शेवटचे अंतिम 2 बॉल. हो आडव्या पाडण्या खेळाचा प्रयत्न इथं दांडी गोल केल्या. विकेटचा पतन. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना जबरदस्त मारा पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. आडव्या पाडण्या खेळाचा प्रयत्न सफल होऊन त्यानंतर विकेट पटकावला आहे. जबरदस्त मारा जोगेंद्रच्या माध्यमातून. मोठी विकेट गॉन. आपण बाहेर फलंदाज बाद होईल. कुशल भगत बॅक टू द आउट. पहिल्या बॉलवरती 2 त्यानंतर सिंगल त्यानंतर विकेटची संधी. अक्षरशः दांडी गोल केल्या. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जोगेंदरच्या माध्यमातून महेश स्पोर्ट मोह कोलीवाडा संघाचा नक्कीच आपण पाहताय. शेवटचा अंतिम बॉल असेल बाकी.
आज मोहकलवड संघाला अनेक क्षणामध्ये नक्कीच प्रेक्षक जोडले गेलेत आपल्या टीमला तर सपोर्ट करण्यासाठी. त्यामध्ये सचिनजी कोहली आणि संपूर्ण तर मोह गावचे आमचे बरे मित्र मात्र नक्कीच इथं पोहोचले गेलेत. त्यांचं सुद्धा करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. शेवटचा अंतिम बॉल नवीन बॅट्समन पाहताय आपण इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रणितला आपण पाहताय. प्रणित भगत हा बॅट्समन नक्कीच पाहताय. शेवटचा अंतिम बॉल जोगेंद्र बॉल ट्रॅक वरती एक विकेट मात्र नक्कीच पटकावला गेलाय. आल्या का तर मोठा फटका मारचा प्रयत्न मिड ऑनला का तर फिल्डर आहे. चेंडू होईल डॉट. फक्त ना फक्त मात्र नक्कीच धावा लागत धाव पटलं होती 5. एक गडी मात्र नक्कीच गारद झालाय. टीम आपण पाहिले असेल शेलगर संघ. पाच धावा लागल्या स्कोर करत होती 1 विकेट. चांगला जबरदस्त मारा नक्कीच पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 5 धावा खर्च करून 1 विकेट मात्र नक्कीच प्राप्त केला आपल्या टीमसाठी जोगेंद्र याने. आज मात्र नक्कीच अनेक मान्यवरांची मांदी सुद्धा लागली आणि अनेक सारे मात्र नक्कीच या युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच पाहत आहे. त्यामध्ये आपले पारगाव गावचे अतिशय मात्रे अमरजी घरत किरणजी पारगावकर यांच्याकडून सुद्धा मोठ टीम कोळीवाडाला आणि या स्पर्धेला मात्र नक्कीच शुभेच्छा आल्यात. त्यांचं तो करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. हॅलो सर क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हर आपण पाहताय महेश स्मृती मोहकोलीवाडा संघाकडून बॉल ट्रॅक वरती सुयश कोहलीला पाहताय. सुयश कोहली अष्टपैलू खेळाडू मात्र नक्कीच या टीमचा असेल. आज संघर्ष करावा लागेल कारण आज जिंकेल तो मात्र नक्कीच पुढच्या फेरीत दाखल होईल. या ट्रॉफीपर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न असेल प्रत्येक खेळाडूचा. पहिलाच बॉल आडव्या बॉलने फिरून फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. पहिल्याच बॉल वरती षटकारानं स्वागत केलाय सुयश कोहलीचा. जबरदस्त स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये आपण बाहेर फलंदाज सौरभ कडूच्या माध्यमातून नाव कडू असेल पण तो या फटक्यामध्ये केलं तर गोडवा पाहायला मिळाला. अक्षरशः बॅट आणि बॉलचा जेव्हा समीकरणाचा टकटकने आवाज आला. जबरदस्त स्ट्रोक सौरभ कडू याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. 11 लागले स्कोर कडवती 11 1 विकेट 1 ओव्हर 1 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. सुयश कोहलीचा मात्र नक्कीच 6 धाव्यानं स्वागत केलाय. स्वॅग सेकरंगे स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सुयशचं मात्र नक्कीच स्वागत केलं 6 धाव्यानं. सौरभ कडूच्या माध्यमातून सलामी वीर अद्याप टक दोरो मात्र नक्कीच बसलाय. 4 बॉलचा जवळजवळ फेस केला 10 धावाला मात्र नक्कीच खेळतोय. संघाला नेऊन पोहोचला 11 आकड्यावरती. ब्लॉक चेंडू बुंदात होता खेळता थोडा झाला फंबल. नाराज आहे स्वतःवरती आउटफील्ड फास्ट चेंडू चाललाय दन 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 करत सीमा पार मिळतील 4. येतो हा चौकार. चुकी थोडी झाली त्यानंतर पहा लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लेझी फिल्डिंग सुद्धा नक्कीच पाहायला मिळाली. 2-2 खेळ तर फिल्डर मात्र नक्कीच बॉलच्या पाठीमागे धावत होते पण अखेर बॉलने मात्र नक्कीच रेस जिंकली. चौकार ठोकलाय. षटकार आणि चौकारची भाषा नक्कीच बोलतोय सध्याच्या कडे सौरभ कडू. पहिल्याच बॉल होती 6 त्यानंतर 4 धावा लागत धावपटलं होती जवळजवळ 15. 1 विकेट महेश स्पोर्ट्स शेलगर संघ. हो समोर ताकदीचा फटका पाहायला मिळाला पण तो स्वतःच्या फॉलोमध्ये फिल्डिंग करायचा निर्णय होता. जवळजवळ हाताला बॉल करता लागला त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफचा फिल्डर मात्र नक्कीच प्रचंड वेगाने येऊन त्या बॉलला उचलला जज केला. बॉलला फेकला सुद्धा एक धाव मात्र नक्कीच मिळाली. 16 लागल्यात 1 विकेट. तीन बॉलचा अद्याप खेळ बाकी असेल. 16 लागल्यात. स्ट्राईक एंडवरती नवीन बॅट्समन इनॅट नंबर 3 प्रणितला आपण नक्कीच पाहताय. तिसऱ्या क्रमांकावर मात्र नक्कीच आला होता. हो आता मात्र नक्कीच तेस्तार फास्ट अँड फ्युरियस सुयश कोहली मात्र नक्कीच पाहताय आपण. जबरदस्त मारा नक्कीच पाहायला मिळाला. बॉल अक्षरशः मात्र नक्कीच प्रचंड वेगानं फेकला. त्या वेगाने मात्र नक्कीच बीट केलाय. आल्याला तर प्रणित याला डॉट चेंडू मात्र नक्कीच सांगता होते. जवळजवळ 4 चेंडू फेकले. धावा खर्च केले 11. त्यामध्ये एक षटकार चौकार मात्र नक्कीच ठोकला होता सुयब कोहली याने. त्यानंतर सिंगल धाव कडून करता प्रणितला स्ट्राईक आणण्याचं काम केलं होतं. हो आता मात्र नक्कीच फटका
डीप मध्ये नक्कीच चाललाय परंतु फिल्डर आहे, प्रोटेक्शन सुद्धा मात्र नक्कीच ठेवला गेला. सिंगल धाव मध्ये नक्कीच मिळेल या बॉलवरती. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करताना प्रणितला पाहतोय आपण. स्वतःचा अकाउंट ओपन केला एका धावेनं. 17 लागल्या स्कोर कार्ड होती. 1 विकेट 1 षटक 5 बॉलचा मात्र नक्कीच खेळ झाला. अद्याप एक बॉल येणं बाकी असेल. स्ट्राईक इन होती पाहतोय आपण. सौरभ यांनी 1 षटकार 1 चौकार ठोकलाय. ओ शेवटच्या बॉल वरती तर थर्डमॅन रिझर्व मध्ये चेंडू चाललाय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची बेट. बॉल होईल फरार. सीमा पार. मिळतील 4. येतो ह्या चौकार. चला तिसरे पंच यायचा. चला पंच भीमर. इट्स नो बॉल. अंतिम बॉल वरती तर नो. त्यानंतर टाळ्या पहा. शेलकर तर डगआउट मधून नक्कीच पाहायला मिळतात. टाळ्यांचा कडकड होताना पाहायला मिळतोय. कारण असं वाटलं होतं हा बॉल मात्र नक्कीच फेअर डिलिव्हरी असेल परंतु त्यानंतर पंचांनी ओळखलं पारखलं. त्यानंतर दिशेत मात्र नक्कीच पोहोचवलं गेलंय. कोच शेलकर तर टीम शेलकर संघ आणि सौरभ. तर या बॉल वरती तर फीटची संधी आहे तुम्हाला. उघडे डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीटची संधी लाभली गेल्या. या अंतिम बॉल वरती आपण पाहतोय. सुयश कोहली बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय. 17 धावा खर्च केला. त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार 1 नो सुद्धा फेकला होता. 2 सिंगल. शेवटचा अंतिम बॉल. स्ट्राईक इन वरती सौरभला पाहताय. सौरभला मात्र नक्कीच हात खोळा लागतील या बॉल वरती. कारण सुवर संधी आहे. अभि नाही तो कभी नाही. हे पुन्हा बॉल खातर टाकेल की माहिती नाहीये परंतु समोर दिशेला फटका सजवलाय. लॉंग ऑफला तर फिल्डर आहे. चांगले मात्र नक्कीच फिल्डिंग. दुसरी घेण्याचा प्रयत्न थोडा मात्र नक्कीच फंबल झाला. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केला. अंतिम बॉल वरती 2 षटकाचा वाजविकेट संपला गेलाय. धावा लागला धावपटला वरती. महेश स्पोर्ट्स शेलकर संघ जवळ जवळ 24 धावा 1 विकेट. डिझाईन बघून भाईचा हाड विषय संगीत जवळजवळ अर्धा तास अगोदर तर हा स्क्रीनमध्ये नक्कीच आपण संगीत ऐकला. कधी पाठीमागे गेला स्क्रीन खरं तर रेकॉर्डिंग कधी केली हे तर सूरजच मात्र नक्कीच करू शकतोय. अन्यथा मात्र नक्कीच कोणी करू शकत नाहीये. कारण त्याच प्रकारचे पद्धतीचे तर संगीत त्या टायमिंग वरती एखाद्याचं रेकॉर्डिंग ते मात्र नक्कीच करून दाखवताना हे तर आमचे डीजे सँडीला नक्कीच पाहतोय आपण. आज जवळजवळ रायगड ठाणा जवळजवळ महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा तर हे डीजे मदक डीजे आमचे तर परममित्र सूरजला नक्कीच पाहत आहे. जबरदस्त मात्र नक्कीच संगीत लावताना. सेकंड ओव्हर आपण नक्कीच पाहिलं. खूप मागणं ठरलं होतं पण तो जोगेंद्र तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉल वरती अप्रतिम डिलिव्हरी. पुण्यात दांडी गोल केल्या. प्रणितला मात्र नक्कीच परतावं लागेल. अजून एक विकेटचं पतन. जोगेंद्र ऑन स्ट्राईक.
मला सँडिंग अप्रतिम संगीत मात्र नक्कीच प्रत्येक बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतोय परंतु मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय बॉल ट्रॅक वरती पहिल्या षटक फेकणारा जोगेंद्रला पाहताय जवळ पहिल्या षटकामध्ये 5 धावा 1 विकेट त्यानंतर जोगेंद्र आला आणि मॅचला खतर पलटवण्याचं काम केलंय या मॅच मध्ये कारण सेकंड ओव्हर जर विचार केला तर आपण 17 धावाला नक्कीच खर्च केला होत्या 19 माफी असावी परंतु त्यानंतर जोगेंद्र आला आणि अक्षरशः जोगेंद्रची मात्र नक्कीच कमालीची गोंदाजी मैदानाची आतमध्ये पाहायला मिळते चला टाइम आठ असेल तुम्हाला आता मात्र नक्कीच बॅटची कडा फर्स्ट लेप मध्ये तर गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल सिंगल धाव होईल ऍड या बॉल वरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नक्कीच होता परंतु त्यानंतर हे कमबॅक मात्र नक्कीच होतं साहिलचं आणि टीम शेलकर संघाचा एक धाव मात्र नक्कीच पलून काढल्या एखाद्या संघ जाऊन पण धावपटलावर धावा लागत 25 नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत वियान जियाश फायटर कोंबड भोजे त्याच्या विरुद्ध रॉयल उल्वे दोन टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर प्लीज आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा वियान जियाश फायटर कोंबड भोजे त्याच्या विरोधात खेळणारा संघ रॉयल उल्वे रॉयल म्हणजे राजा राजा सरकारचं करता आपण पाहिलं असेल दमदार आयोजन रॉयल ट्रॉफी मध्ये नक्कीच पाहिलं असेल जवळ 10 फुटाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली होती ते मात्र नक्कीच आज खेळ करताना पाहायला मिळतील वळूया मॅच कडे बॅक टू क्रिकेट जवळ धावा लागत पटलावरती 25 3 विकेट तर बॉल मार्क होती पाहते आपण जोगेंद्र तर समोर फलंदाज ज्याने जवळ 8 बॉल मध्ये 21 धावांची बहारदार खेळी करणारा सौरभला पाहताय मोठा फटक्यामागचा प्रयत्न मिस्टामी स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही बॅट तर बर्षणामध्ये नक्कीच होऊन सिंगल धाव मात्र नक्कीच देऊन गेलाय जोपर्यंत सौरभ कडू आहे मैदानाच्या आतमध्ये तेव्हा मात्र धावांचा खरतर डोंगर उभा राहील यात मात्र शंका नाही आहे कारण जे पाहिलंय 3 षटकामध्ये ते मात्र नक्कीच आपण पाहतोय सौरभ कडूच्या माध्यमातून चौकार षटकाची आतिषबाजी झाली आणि हीच अपेक्षा ठेवून महेश स्पोर्ट शेरकर संघाचे खरतर इथं चिंतक नक्कीच बसले तिथं शेवटचे 2 बॉल साईला पाहताय आता 8व्या बॉलने पूल केलाय फिल्डर आहे अजून एक विकेटची संधी या षटकामध्ये जवळ 3रा विकेट मात्र नक्कीच प्राप्त केलाय सुयश आता मात्र चुकी करत नाहीये जी गेली होती चुकी गोंदेजी मध्ये पण तो फिल्डिंग मध्ये 100% योगदान देताना विकेटचा पतंग गिरीश का थँक्यू डीजे मास्टर नवीन बॅट्समन मैदानातून दाखल झालाय आज त्यांचा नक्कीच वाढदिवस असेल आदित्य भगत येस त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच दिल्या जातात आदित्य भगत याला शेवटचा अंतिम बॉल जोगेंद्र मात्र नक्कीच आपल्या टीमला आणि स्वतःला कमबॅक करतोय जवळ 11 बॉल फेकले त्यामध्ये धावा खर्च केला 7 आणि 4 विकेट दमदार कामगिरी आल्याला खतर 8व्या बॅटने खेळायचा प्रयत्न खूप मोठा गॅप आहे त्या गॅपला मात्र नक्कीच भेदून चाललाय बेडरेजच्या बाहेर दन 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 करत आदित्यच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती हा बर्थडे गिफ्ट चौकार तर चौकार टोकला आल्या 30 लागले 30 धावा 4 विकेट चांगली मात्र नक्कीच सुरुवात केली होती परंतु त्यानंतर जोगेंद्रचा भेदक मारा नक्कीच पूर्णपणे बॅकफुटला ढकलून देताना परंतु अंतिम बॉल वरती आलेला चौकार टोकताना आदित्य भगतला पाहत आहे
शेवटचे अंतिम 2 षटक ऍक्शन रिपोर्ट मध्ये नक्कीच पाहताय आपण ज्या प्रकारे विकेट मध्ये नक्कीच गेलेत. चौथं षटक मार्गस्थ आपण पाहणार आहोत. बॉल ट्रॅक वरती अनिकेत कोहली याला अजून एक अष्टपैलू खेळाडू तोच मैदानाच्या मध्ये नक्की दाखल झाला. तर समोर तेवढाच विध्वंसक विस्फोटक हा खेळाडू मैदानाच्या मध्ये नक्कीच सलामी वीर म्हणून नक्कीच आला होता. सौरभ कडूला आपण पाहताय 30 लागला स्कोर कार्ड होती. अद्याप 2 षटक बाकी आहे. इथून जर 20-25 धावा आल्या तर सेकंड इनिंग मध्ये मात्र नक्की दमचक होईल यात मात्र शंका नाही आहे. कारण लोएस्ट स्कोर सुद्धा मात्र नक्की डिपेंड होताना पाहिल्यात या मैदानावरती. अनिकेतला पाहताय ऑन ट्रॅक समोर सौरभ कडू सलामी वीर. पहिलाच बॉल सोडून दिलाय. त्याला माहिती होतं ऑप्शनच्या बाहेर तर वाईट पट्टी आहे त्याच्या तर बाजूने मात्र नक्कीच बॉल निघून चाललाय. पहिलाच बॉल मात्र नक्कीच वाईटचा इशारा एक्स्ट्रा मध्ये बर ऍड होईल मात्र नक्कीच अजून एक धाव. हो फुलटॉस समोर दिशेने फटका सजवलाय. फिल्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत ठोकलाय पहिल्याच बॉल वरती. सौरभ कडूच्या बॅट मधून 4 येतो ह्या चौकार. बाहेर लँड गेलाय 6 धावन करिता. मी पहिलेच म्हटलं होतं पहिल्याच तर प्रत्येक बॉल वरती खेळता तुम्हाला एंटरटेनमेंट पाहायला मिळेल. डीजे सँडीच्या माध्यमातून सूरजच्या माध्यमातून चौकार षटकारांची आतिषबाजी. आता राऊंड द विकेट सोडलाय पुन्हा एकदा बॉलला सोडलाय. त्याला हो होतं तर माहिती होतं हा चेंडू मात्र नक्कीच अवांतर आहे. अजून एक्स्ट्रा मध्ये बर कारण चौकार षटकार खाल्ल्यानंतर स्पेशल दर्पण हे मात्र नक्कीच पाहायला मिळतं आणि तेच मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. अजून एक वाईटचा इशारा. हो इथं मात्र नक्कीच स्लोवर 1 बॅटची कडा ब्रश मात्र नक्कीच होऊन पाठीमागे झालाय बॉल. बॅटच्या पट्ट्यामधनं येत नाहीये. आता मात्र नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळतो अनिकेत कोहली आणि हेच करावं लागेल. जवळजवळ धावा खर्च केला 3 बॉल वरती 13. अद्याप 3 बॉल येणं बाकी असतील. जे काम केलं होतं का तर जोगेंदरनं ते सोडून मात्र नक्कीच विचार केला तर सेकंड ओव्हर फेकणार सुयश सुद्धा मात्र नक्कीच मार्क ठरला. त्यानंतर चौथं षटक हाताळण्यासाठी मात्र नक्कीच आलेला अनिकेत कोहली सुद्धा मात्र नक्कीच खराब कामगिरी करतोय. शेवटचे 3 बॉल समोर चौका ठोकणारा बड्डे बॉय आदित्यला नक्कीच पाहताय. ब्लॉक कॉलचे तो खोदून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफला तर फिल्डर आहे. सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न 1 किंवा 2 सेकंद चुकी एकदम नक्कीच धाव देऊन गेली. याच धावा करता सेकंड इनिंग मध्ये नक्की तुम्ही जेव्हा चेस करताना त्या धावा करतो मला कठीण जातात आणि असे सामने मात्र नक्कीच कित्येक वेळा पाहिलंय. 1 बॉल वरती तर 6 1 बॉल वरती जवळजवळ 5 तो सामना मात्र नक्कीच तेव्हा तुम्हाला गमवावा लागतो. ही चुकी मात्र नक्कीच सुधारावं लागेल. ब्लॉक चेंडू समोर देशाला फटका सजवलाय. टॅप केला बॉल स्वतःच्या फॉर्म मध्ये मात्र नक्कीच चांगली फिल्डिंग करताना स्वतः आपण पाहताय अनिकेत कोहली डॉट चेंडू मात्र नक्कीच फेकताना पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल मात्र नक्कीच बाकी असेल. 15 जवळजवळ धावा खर्च केल्यात आणि धावा लाख धाव पटलावरती 45. रोहित मॅन जर्सी नंबर 45 लागले. 4 विकेट. अद्याप 1 बॉल येणं बाकी असेल. बॉल ट्रॅक वरती पाहताय आपण अनिकेत कोहली याला समोर बड्डे बॉय आदित्यला पाहताय. हो हेलिकॉप्टर मात्र नक्कीच उडवलाय खरा. सिंगल धाव झाली. ऍड दुसरीचा प्रयत्न नाही या सिंगलच मिळेल या बॉल अंतिम बॉल वरती. जवळजवळ 4 षटकाचा वाजपेयी संपला गेलाय आणि धावा लागा धाव पटलावरती 46-46 4 विकेट. माझ्या
जगातील एकमेव राजा असा ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल बांधला नाही, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मानावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज. हे मात्र नक्कीच आपण संगीत ऐकलं. धावाला का धपटला वरती 46, 4 विकेट. बोला गणपती बाप्पा. गडके सरांचा मात्र नक्कीच आवाज आपण नक्कीच ऐकला. प्रेक्षकांची गदर साथ नक्कीच हव्या. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला एंटरटेन नक्कीच पाहायला मिळेल आणि ते साथ मात्र नक्कीच आवाज आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. 4 षटकांचा वाजविकेट संपलाय का धावा लागा धापटला वरती 46, 4 विकेट. स्ट्राईक इन वरती आदित्यला पाहताय. जवळजवळ 4 बॉल फेस केलेत, 7 धावा मात्र नक्कीच कुठल्या गेल्यात. तर नॉन स्ट्राईक इन वरती 12 बॉल वरती जवळजवळ 33 धावा सौरभ कडूच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थापन पाहताय. बॉल ट्रॅक वरती ओमकार कोहली याला पहिलाच बॉल पुळकायचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक, विकेटची संधी. 2 तर फिल्डर धावताना विकेट मात्र नक्कीच पटकवलं. पहिल्याच बॉल वरती ओमकार कोहली याने आदित्यला मात्र नक्कीच परतावं लागेल. डीजे जय श्रीराम बोलो. हे मात्र नक्कीच संगीत आपण ऐकला. डीजे सँडीच्या माध्यमातून सूरज आज मात्र नक्कीच कमालीची एंटरटेनमेंट मैदानाची आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती विकेट मात्र नक्कीच पटकावला गेलाय. बॉल ट्रॅक वरती ओमकारला पाहताय. तर नवीन फलंदाज विशालला पाहताय आपण. चला स्पीडअप करा, अन्यथा तुम्हाला मात्र नक्कीच पॅन्टीला सामोरं जावं लागेल. फिल्डिंग करा टीम. विशाल भगतला पाहताय. खरं तर मी पहिलेच म्हटलं होतं 12 प्रतिती किती महत्वाचा असतो. कारण विचार केला तर हा गोलंदाज जो पहिल्या बॉलवरती तर विकेट पटकावलाय तोच मात्र नक्कीच गोलंदाज काही दिवसापूर्वी या स्पर्धेमध्ये 12वा मध्ये नक्कीच होता. 12th मॅन आमच्या खरं साईडला मात्र नक्कीच बसला होता. परंतु त्यानंतर नशीब पलटलं, संधी मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती संधीचं सोनं केलं. जबरदस्त कामगिरी. आल्या हुक करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक, 12वा प्रतिती असून एक विकेट पटकावते ओमकार कोहली. ऑन अ स्ट्राईक, बॅक टू बॅक असून एक विकेट. टाळ्यांचा कडकड झालाच पाहिजे गोंधीसाठी. आणि तन्मय गेला. हे दृश्य पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकासाठी 2 ओव्हर मारुती. शुभम मडवे यांच्या माध्यमातून पररे बॉल वरती करतात. दांडी गोल. काय भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये. जर विचार केला तर काही दिवसापूर्वी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नव्हता. जवळजवळ आमच्या कॉमेंट्रीच्या बॉक्सच्या तर साईडला 12 मॅन मधून नक्कीच राहिला होता. परंतु त्यानंतर
जेव्हा संधी मिळाली संधीचं सोनं कसं करावं हे मैदानाच्या आतमध्ये ज्वलंत आणि जागतं उदाहरण म्हणजे गोलंदाजी नक्कीच आवडेल असेल. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ओमकार कोहली ऑन फायर. कोहली ऑन अ फायर. फक्त ना फक्त विकेट घेतोय. ओ इथं मात्र नक्कीच घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक साठी तर झुंजत होता. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक साठी आलाय. वाईटचा इशारा सुद्धा मात्र नक्कीच आलाय. आता 2 बॉल तर फेस करेल का सौरभ कडू हे बघणं सुद्धा गरजेचं असेल. 2 धावा मात्र नक्कीच पटकाव गेल्या बॉल वरती. ओमकार कोहली ओमीला नक्कीच पाहताय आपण. जेव्हा तर आपल्या टीमच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा मात्र नक्कीच 12 मॅन असो किंवा प्लेन इव्ह मध्ये नक्कीच असतो. पण तो संधीचं मात्र नक्कीच सोनं कसं करावं हे ओमकार कोहलीनं दाखवले. आडव्या बॅटने हुक केलाय. असून एक विकेट. लाजवाब टाळ्यांचा कडकड 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 कडकडा सुरू झालाय या गोलंदाजीसाठी. ओमकार कोहली आणि ओमकार कोहली मैदानाच्या चौफेर पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी. डीजे थँक्यू डीजे मास्टर. जवळ चेंडू फेकलेत. 5 धावा खर्च केल्यात. 2 आणि 4 विकेट पटकावल्या गेल्यात. या सामना जिंकला आणि हा सामन्याचा जर सामनावीर मात्र नक्कीच ओमकार कोहली ठरला तर उद्या दिवशी तर ही मात्र नक्कीच चर्चा पूर्ण उलवामध्ये नक्कीच पसरेल. शेवटचा अंतिम बॉल परफेक्ट यॉर्कर टॉप रशियन मैदानाच्या मध्ये फेकला होता. खोदून काढला. सिंगल झाली. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता. त्यानंतर मात्र नक्कीच ठरली महागात. अंतिम बॉल वरती फक्त म्हणजे सिंगल धाव. 5 षटकाचा वाज विकेट संपला गेलाय. धावा लागत पटला वरती. 49 आणि 50 टार्गेट सेट केला गेलाय. परंतु ओमकार कोहलीची गोलंदाजी आवडते टीम मोहा कोहलीवर संघ टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 12वा खेळू सुद्धा किती महत्वाचा असतो हे मैदानाच्या आतमध्ये ओमीने दाखवलं. जबरदस्त कामगिरी. हॅलो चला जितेशजी म्हात्रे साहेबांच्या पत्र शुभ असते. नेक्स्ट मॅचच्या मध्ये टॉस केलं जाईल. विनंती करतो नेक्स्ट मॅच विहान जेएस फायटर कोंबड म्हणजे त्याचबरोबर रॉयल उल्वे 2 टीमचे कॅप्टन प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करायचा. रॉयल उल्वे त्याचबरोबर विहान जियास फायटर कोंबड भुजे बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. याच मैदानावरती रॉयल स्पेट नक्कीच उल्वा संघाची आपण मॅच नक्कीच पाहिली. 2 टीमला नक्कीच देव बेस्ट ऑफ लक. कुबेर हिज कॉल. टॉस जिंकला. टीम कोंबडी संघ निर्णय काय असेल सांगतो मी. पोर आले नाही. बॅटिंग करू. जवळ 5 षटकाचा मत नक्कीच सामना आहे. समोरचा मत नक्की ताकदवर संघ आहे. त्यांचा मत नक्कीच होम ग्राउंड म्हटलं तरी अवघड नाही या. परंतु आज या खेळपट्टीबद्दल या आयोजनाबद्दल हे तर सगळं म्हणजे आयोजकांनी मत नक्कीच घेतलेली मेहनत आणि समोरची टीम बद्दल मत नक्कीच काय सांगशील. रॉयल उल्वा जवळचीच टीम आहे. आम्ही फ्रेंडली मॅच खेळण्याचा प्रयत्न करू आणि आमचे संबंध चांगले आहेत. या आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजनाबद्दल त्या दिवशीच बोललोय. काय बोलायची गरज नाही. चांगलाच आहे आयोजन. धन्यवाद. चांगल्या मात्र नक्कीच बाईट्स पाहायला मिळाल्या. टीमला मात्र नक्कीच देव बेस्ट ऑफ लक. परंतु रॉयल स्पोर्ट उल्वे संघाचा कॅप्टन यायचा 2 शब्द मात्र नक्कीच बोलायचा. याच मैदानावरती तुमची सुद्धा स्पर्धा आली होती. त्यामध्ये जवळ 10 फुटाची ट्रॉफी नक्कीच पाहिली. हे मात्र नक्कीच केलं होतं या वर्षामध्ये नक्कीच या टीमने आणि या रॉयल स्पोर्ट उल्वे संघाने. पण तो स्ट्राईकला नक्कीच आपण पाहताय तुमच्या वाटेला जवळ फिल्डिंग आली. 5 षटकाची मात्र नक्कीच लढत
या फिल्डिंग मात्र नक्कीच करताना कितपत धावेमध्ये लोकण्याचा प्रयत्न टीम कोंबडू याचा मात्र नक्कीच असेल. 40-53. या आयोजनाबद्दल मात्र नक्की 2 शब्द. आता त्या दिवशीच मी बोललो आयोजन सुंदर आहे. आता बोललो तेवढी गरज नाही. 2 टीमला देऊया बेस्ट ऑफ लक आणि मॅच कडे आमच्या सोबत नक्कीच जॉईन होतील आमचे सिनियर समालोचक आदरणीय रॉकस्टार पवीन सर. बिल्कुल कप्तान अक्षय की आवाज सुनते मुझे डाकू गुज्जर की याद आई, मेला पिक्चर के मेला. तो चलेंगे मैदान के ऊपर. थैंक यू वेरी मच. जहां पर जीतने के लिए 5 ओवर में लक्ष्य रखा है शेलकर टीम ने 50 का महेश स्मृति मोहा कोलीवाड़ा टीम के खिलाफ. और चर्चा चेतन आपने अभी अभी की थी ना कि जो 12वें खिलाड़ी बनकर आ रहा था मैदान में जिन्हें मौका मिला, आज 2 खिलाड़ी उनके मौजूद नहीं है, उल्केश कोहली और आई थिंक जोगेंद्र कोहली ना, उल्केश कोहली और रंजीत कोहली 2 टीम का महत्वपूर्ण खिलाड़ी टीम में मौजूद नहीं है. उसके वजह से वो चांस मिला और फायदा लिया उसने. डेफिनेटली जबरदस्त यहां पर उन्होंने परफॉर्मन्स दिया. स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले शौर्याने लिहिली इतिहास गाथा, असा हा जाणता राजा माझा, तया चरणी चुकवी तो माता. छत्रपती शिवरायांना बंधन करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि पाहता पाहता 5व्या रात्रीमध्ये ही स्पर्धा पदार्पण करत असताना जवळला तमाम माझ्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचा आम्ही संजय शेठ ठाकूर आणि जय हनुमान इंटरप्राइजेस जय हनुमान क्रिकेट संघ बामणडोंगरी यांच्या वतीनं कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025च्या या 15व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावरती आपण या ठिकाणी पाहतो सन्माननीय जितेश म्हात्रे साहेब, सुहास म्हात्रे साहेब, रतन म्हात्रे साहेब, अजित म्हात्रे साहेब आणि जिग्नू म्हात्रे साहेब करावे या मान्यवरांचे व्यासपीठावरती शुभागमन आम्हाला पाहायला मिळतं. साहेब यावं, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून म्हात्रे शांत आहे. जितेश म्हात्रे साहेब, सुहास म्हात्रे साहेब, रतन म्हात्रे साहेब, अजित म्हात्रे, जिग्नू म्हात्रे साहेब, सर्वांचं सहर्ष स्वागत. 5 दिवस ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला जेवणाची उत्तम व्यवस्था केली, त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. एम भाई आपका भी स्वागत है. और पहली गेंद के ऊपर तीसरे अटेम्प्ट में कैच लेने का प्रयास जरूर किया था, वहां पर थोड़े से नाराज होंगे रफ्तार के सौदागर साहिल भगत. और लगभग इस गेंद के ऊपर आई थिंक 2 रन मिलेंगे आई थिंक. तो 2 रनों की मदद से यहां पर खाता खुला है. बल्लेबाज अनिकेत और सागर. अनिकेत ने अपना खाता खोला. वैसे अनिकेत ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन लेफ्ट आर्म सीमर गेंदबाज के खिलाफ पहला ही लीडिंग एज लगा था. तेज तर्रार गेंद पड़ने के बाद सीधी रफ्तार के साथ विकेट कीपर के दास्तानों में गेंद जाती हुई डॉट बॉल की समाप्ति. 1 बाउंस पर दी ओवर का इशारा वहां पर अंपायर देते हुए और थोड़ी सी अंपायर से बातचीत करते हुए विकेट कीपर वहां पर. आज मेरे ख्याल से जन्मदिन है वो शेलकर टीम का सबसे ताकतवर बल्लेबाज आदित्य भाई, जन्मदिन को आपको ढेर सारी शुभकामनाएं. विश यू हैप्पी बर्थडे. कल था जन्मदिन, चलिए बड़े लेट सही, लेकिन आदित्य आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. तो चलेंगे मैदान की तरफ जहां पर 1 बाउंस पर ओवर का इशारा करते हुए इस बार भी हवा में गेंद है. मौका जरूर बनेगा. मिडॉन के खिलाड़ी तू पकड़ू या मैं पकड़ू, और आखिरकार कॉल लिया वहां पर खुद गेंदबाज साहिल ने. और इसी के साथ पहला करारा झटका टीम के महत्वपूर्ण बल्लेबाज अनिकेत. बैक टू द पवेलियन. सोडली टू आपका स्वागत है. दर्शकों को पूरी तरीके से एंटरटेनमेंट करते हुए, और चलिए ज्यादा समय न व्यतीत करें. बिल्कुल 20 मिनट में आपके 4 ओवर समाप्त होना बहुत जरूरी है और 25 मिनट में आपको आपकी एक इनिंग कंप्लीट करनी है. तो यहां पर मिलेगा पहला करारा झटका और पहला विकेट गंवाने के बाद आप थोड़ी सी संकट में रहेगी महेश स्मृति 11 मोहा कोलीवाड़ा टीम. महेश स्पोर्ट्स से शेलकर कप्तान टॉस जरूर हारे थे, लेकिन बल्लेबाजी उनके पक्ष में आई. 49 ठोककर 50 रनों का प्रति ओवर 10 बनाने महेश स्मृति मोहा कोलीवाड़ा टीम को, और उसी लक्ष्य का पीछा करते हुए फिलहाल पहला विकेट मैदान से पार लौट चुका है. नए बल्लेबाज अजय कोहली बल्लेबाजी के लिए आते हुए. ताकतवर बल्लेबाज जरूर है, लेकिन इस समय एक अच्छे पार्टनरशिप की जरूरत है. इस समय इस मैच को अगर जीतना है तो महेश स्मृति 11 मोहा कोलीवाड़ा टीम को.
बोलो तैयार। साहिल लेफ्टी तेज तर्रार गेंदबाज, आते ही बड़ा शॉट खेला डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ के ऊपर से अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। जी हां, यह है सीधा 6। और उसमें डाकू गुज्जर का वो डायलॉग अभी भी याद है जो सूरज ने बजाया कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछा इन लोमड़ियों ने। डाकू गुज्जर ने आवाज दी, मेला मेला लगाएंगे वो लोग। और आज केवी काका के मैदान के ऊपर देख सकते हैं क्रिकेट का कुंभ मेला देख रहे हैं दोस्तों, जहां पर कुबेर ग्रुप ट्रॉफी का शानदार आयोजन। साहिल गुड कम बैक, शॉर्ट पिच लाइन की बॉल तेज तर्रार जरूर फेंकी थी। चलिए सीधा स्टंप के ऊपर से गुजरती हुई डॉट बॉल की समाप्ति। ओवर नंबर पहला समाप्त और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर 8, लक्ष्य है 50 का। अब 24 गेंदों में चाहिए 42, 42 रनों की जरूरत। ज्यादा समय न व्यतीत करें, तुरंत फील्ड की रचना कीजिए। टीम महेश स्पोर्ट्स 11 छिलकर टीम के कप्तान से हम गुजारिश करेंगे अगर ज्यादा समय। आइए कपिल डबल के आपका स्वागत है। क्या बढ़िया उनकी टीम ने प्रदर्शन देखा कल हाई वोल्टेज शाम मैच में। हम देख रहे थे कि व्हाइट बॉल की मांग कर रहे थे, लेकिन बिल्कुल लेग स्टंप से ऊपर से शायद वो गेंद गुजरी और वो मैच काफी जबरदस्त हमें देखने को मिला। काफी हाई वोल्टेज मैच, जो मैच हाथ से गया था वो मैच को पूरी तरीके से फिर से एक बार उन्होंने वापस किया जावले के खिलाफ। वो तगड़ा मैच हमें देखने को मिला। लेकिन आज देखिए, आज फिर से एक बार शायद कपिल मैच हुआ ना डे में, भिंगारी में, नगर सेवक ट्रॉफी में, और वो सीधा क्वालिफाई जावले टीम जीती। चलिए रात को वो हारे आप, वो डे में आप हारे, दोनों का पकड़ा भारी है। चलिए सेमीफाइनल सुपर क्वार्टर फाइनल में सुपर 3 के लिए जाने के लिए वो मैच हमने देखा। ये बाला को देख सकते हैं, जन्मभूमि उनकी कुंभड़ भुजे और कर्मभूमि उलवे। अच्छा है, चलिए एक बेहतरीन ताकतवर बल्लेबाज जहां पर आप चर्चा करते हैं। सेकंड पावर पे की पहली गेंद लेकर बोलो तैयार। और पहली गेंद के ऊपर घुटना टेका जरूर है, डीप स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी मौजूद नहीं। पावर प्ले का फायदा, गेंद सीमा रेखा पार 4 रन। भारी आलो समझल तू भारी का मी भारी, लेकिन इस बार पहली तुम्हारी अब हमारी। इस मैदान के अंदर वही दिखाते हुए महेश स्मृति 11 महाकोलेवाड़ा टीम के बल्लेबाज सागर कोहली। वैसे सागर अली तो ये नहीं है, लेकिन सागर कोहली जरूर है मैदान के अंदर। क्या अपने टीम के लिए सागर अली बनना चाहेंगे? इस वक्त शुरुआत बेहतरीन इस पावर पे के ओवर में। और ये भी थोड़ी सी छोटी गेंद थी, शॉर्ट फाइन लेग के रीजन में बढ़िया बिल्डिंग नजर आई, वरना ये भी शायद 4 मिल सकते थे। तब तक वहां पर 1 रन पूरा, 1 लेग बाय के तौर पर अंपायर इनका इशारा आता हुआ मेरे ख्याल से लोखंडे सर है, जय पवार सर और लोखंडे सर, इन्होंने एक ही जर्सी पहनी है और शायद कहीं ना कहीं ऐसा लगता है कि वो दोनों एक ही अंपायरिंग कर, लेकिन बेहतरीन अंपायर उनके समेत आप देख सकते हैं सागर जी मौर्य सर, जबरदस्त अंपायरिंग की भूमिका। 2 में अब तक 5 आ चुके हैं। ईच एंड एवरी वेरी इंपॉर्टेंट ऑफ दिस मैच, दोनों भी टीमों के लिए काफी महत्वपूर्ण 1-1 रन होगी। किस्मत मौका जरूर देती है, लेकिन मेहनत अक्सर चौका देती है।
फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, मिड ऑफ के खिलाड़ी शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ, एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी लॉन्ग ऑफ की तरफ जहां पर जाता हुआ, बोला तैयार। बल्ले का बाहरी किनारा जरूर लगा था, फर्स्ट स्लिप में बढ़िया फील्डिंग, डायरेक्ट हिट हुआ था वहां पर, स्ट्रॉन्ग अपील अंपायर की तरफ। लेकिन चलिए अंपायर की निगाह काफी सटीक है वहां पर, एक रन तेजी के साथ पूरा। इतना आसान नहीं होता किसी भी अंपायर के लिए, खास करके फ्लड लाइट में जब टूर्नामेंट खेली जाती है। यह हमारा कोई अंतरराष्ट्रीय टूर्नामेंट के फोकस तो नहीं है जहां पर अंपायर को पूरी तरीके से क्लियर दिख सके। और ये लीजिए हमारे मोरे सर, इनकी निगाहें कितनी सटीक नजर आती हुई। एक रन मिलेगा और इसी एक रनों की मदद से टीम का टोटल स्कोर, और ये सटीक निगाहें के लिए भी हमारे कैमरेमैन की भी हम तारीफ करेंगे। ओ व्हाइट बॉल का इशारा, तो बिल्कुल यहां पर व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। ओ स्लोवर वन गेंद थी, जरूर पढ़ नहीं पाए इस वक्त बल्लेबाज सागर कोहली। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखिए मेहनत का करने पर आपको फल जरूर मिलता है, लेकिन मेहनत करने पर मिलेगा फल, आज नहीं तो मिलेगा कल। है हिम्मत तो निकल और चल और तोड़ दे इस हिम्मत से आपने इन चुनौतियों के दलदल। इस चुनौतियों में फंसी जरूर है, 2 विकेटों के नुकसान के ऊपर 15 ही बने फिलहाल। प्रति ओवर रिक्वायर्ड रन की 9 की आवश्यकता अभी तक। टैप करने का प्रयास, मिडॉन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है और 38 सर्कल काफी बड़ा है, तो उसका स्पष्ट यही है अंतर कि जहां पर मिड ऑफ का खिलाड़ी आकर भी मिडॉन को गेंद रोक सकता है जब गेंद धीमी हो सकती है। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 16, 50 का टारगेट है और जीतने के लिए अभी भी बात करेंगे महज 34 रनों की अभी भी आवश्यकता है। मैच काफी कड़क होगा दो टीमों में, कोई शक नहीं है, क्योंकि दोनों भी ताकतवर टीमें उल्वे नोड की। और उल्वे नोड की अगर चर्चा करेंगे दोस्तों तो ये सपनों का शहर है, सिटी ऑफ लव। उल्वे नोड का ये दोनों भी ताकतवर टीमें इस मैदान के अंदर खेल रही है। मत सोच कि तेरा सपना पूरा क्यों नहीं होता, क्योंकि हिम्मत वालों का इरादा भी कभी अधूरा नहीं होता। जिस खेल का खेल अच्छा होता है ना, उसके खेल में कभी अंधेरा नहीं होता। इस बार भी हवा में गेंद है, फील्डर आते हुए दूर से ओ कैच ड्रॉप, एफर्ट लाजवाब था, खिलाड़ी थे विशाल भगत के द्वारा, एफर्ट लाजवाब था। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 18, यानी कि जीतने के लिए अब आने वाले 18 गेंदे 32 की जरूरत। करावेगावचे सन्मान्य अतिथी जितेश म्हात्रे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन, त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। मी भायाशेठ नाईक प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा भायाशेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जितेश म्हात्रे साहेब यांचा सन्मान करावा। त्यांच्या समेत सुहास म्हात्रे साहेब, रतन म्हात्रे साहेब, अजित म्हात्रे साहेब आणि जिग्नू म्हात्रे साहेब, एकूण 5 पांडव आहेत आमच्या या स्पर्धेमध्ये। 5 पांडवांना आमची विनंती करतो की यावं आपण। आणि मंदार भगत साहेब, यमबाई की तरफ गोल्डन मैन की तरफ ध्यान ही नहीं था, लेकिन चलिए बेहतरीन यहाँ पर टीम के सपोर्टर जाने जाते हैं। हमारे बालकृष्ण मामा भगत, आपका भी स्वागत करेंगे। हमारे उप सरपंच सचिन शेठ, आपका भी हम स्वागत करेंगे। और शेलकर की नाइट टूर्नामेंट बहुत डिसिप्लिन के तौर पर जैसे ये टूर्नामेंट चलती है, दोनों का स्वागत करेंगे हम भाई। देखिए हमारे 5 पांडव, जहां पर जितेश म्हात्रे साहब, सुहास म्हात्रे साहब, रतन म्हात्रे साहब, अजित म्हात्रे साहब और जिग्नू म्हात्रे साहब, इनका सम्मान इस टूर्नामेंट के माध्यम से बिल्कुल आप देख सकते हैं दोस्तों। त्याच्यानंतर आमचे मंदार भगत यमभाई, यमभाई आपला देखील सन्मान। त्यांच्या समेत आपण राहुल खास जिगरी, आपलंही सहर्ष स्वागत। पहली गेंद यहां पर साहिल की, तेज तर्रार गेंद जरूर थी, लॉन्ग ऑफ की तरफ थोड़ी सी मिसफील्ड। हल्की सी भी आप मिसफील्ड करोगे ना तो उसका भुगतान आपको जरूर भुगतना पड़ेगा। और वहां पर तकरीबन रन बटोरे बल्लेबाज ने 2 रन और 2 रनों की मदद से रन संख्या आगे छलांग मारती हुई 20 रनों के ऊपर 30 रनों की अभी भी आवश्यकता है। यानी कि कम से कम अभी हमने चर्चा की थी कि जहां पर प्रति ओवर जीतने के लिए 10 की रिक्वायर्ड रन रेट की आवश्यकता थी, लेकिन अभी भी उस हिसाब से चल रही है। 2 विकेटें गवा चुकी हैं।
एम भाई, इनका स्वागत किया जाएगा इस प्रतियोगिता के माध्यम से। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन सुधार लाते हुए, लहरों को साहिल के दरकरार कभी नहीं होती, हौसले बुलंद है तो कोई भी दीवार नहीं होती। जलते हुए चिराग ने आंधियों से हमेशा कहा है, इस बार हवा में गेंद, उजाला देने वालों की कभी हार नहीं होती। स्वीपर कवर की दिशा में गेंद, ओ बढ़िया फील्डिंग, क्या कमाल का एफर्ट किया। एक समय लग रहा था गेंद बाउंड लाइन के बाहर ही जाने वाली थी, लेकिन एन समय पर इस गेंद को रोका और क्या बेहतरीन फील्डिंग का नजराना। जब भी इस तरीके की फील्डिंग नजर होती है ना, तो निश्चित तौर पर हमें मजा आता है। जॉन्टी रोड्स, रिकी पॉन्टिंग, इंग्लैंड के एक जमाने के पॉल कॉलिंगवुड, इनकी याद आती है। मोहम्मद कैफ होंगे हमारे हिंदुस्तान के, जो इस तरीके की फील्डिंग करना हमेशा पसंद करते। चेतन स्वामी लंबे कद के हमारे कमेंटेटर है, स्वागत है चेतन। हाफ ट्रैकर की बॉल, इस बार में हवा में खेला हुआ स्ट्रोक है जरूर। फील्डर दौड़ते हुए उस दिशा में, तू पकड़ू या मैं पकड़ू, अच्छा हुआ पकड़ा वरना ये फिसल जाती गेंद। 4 मिलते, 2 रन पूरे, 2 की मदद से रन संख्या आगे पहुंचती हुई टोटल 24 रन और गेंदों के बीच में फासला 15 गेंदें बची और 26 रनों की आवश्यकता। जब तक सोच जब तक तंग है, ये खेल भी आपके लिए जंग है। और जब सोच में मोच आती है तो हर रिश्ते में खरोच आती है। और यहां पर सोच देखेंगे कैसा दिलाना चाहेंगे। कैमरेमैन हमारे दुबे देख सकती है सर, पानी की मांग की जा रही है, चलिए पानी लेकर जाइए मैदान के अंदर। यानी पानी, दुबे हमारे कैमरामैन देख सकते हैं दोस्तों। ये तो शिवम दुबे तो नहीं है, लेकिन tenniscricket.in के अभय दुबे जरूर है। क्या बेहतरीन यहां पर अपना tenniscricket.in के माध्यम से कैमरामैन की भूमिका निभाते हुए। और सूरज जब पानी जाता है मैदान के अंदर, तो बिल्कुल हमारे महागुरु यानी कि डबल हिंद केसरी बकासुर महागुरु, इनके स्कूल की जो यादें ताजा होती है जब पानी मैदान के अंदर जाता है। चंद्रकांत ठाकुर साहेब, प्रवीण ठाकुर साहेब, अमित ठाकुर साहेब, अमोल ठाकुर साहेब, मयूर ठाकुर साहेब, प्रियेश दलवी साहेब, अभिराज बारसी साहेब, निखिल पाटील साहेब, रोहित पाटील साहेब, नितीन पाटील साहेब, जयेश पाटील साहेब सानपाडा, या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आमच्या या व्यासपीठावरती आपण यावं। पैसा है तो प्यार है, क्योंकि लड़कियों के सपनों में मजदूर नहीं राजकुमार आते हैं। इस तरह ये क्रिकेट का खेल है, तब तक ठाठ है, वरना सबको पता है कि मेरे दोस्त ये वाट है। और हमने कल भी कहा था, पहले दिन भी कहा था, जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है। पैसा है तब तक हाउ आर यू, और पैसा खत्म होने के बाद हु आर यू। ये जिंदगी का वसूल है। 15 में चाहिए 26, बोले तैयार। ओ तेज तर्रार गेंद जरूर डाली थी, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए डॉट बॉल की समाप्ति। रन और गेंदों के बीच में फासला, अंतिम गेंदें बची है मेरे ख्याल से अब तक यहां पर 14 गेंदें, 26 रनों की फिलहाल आवश्यकता है। क्या मैच चल रही है, दो टीमों के बीच में हार मानने को तैयार नहीं है। एक और तेज बॉल, व्हाइट बॉल का इशारा मेन अंपायर इनके ओर से 1 पाउंड फॉर द ओवर, ये भी इशारा करते हुए बिल्कुल बेहतरीन अंपायर की भूमिका निभाते हुए, लेकिन थोड़े से यहां पर इन गेंदों से बचना पड़ेगा। व्हाइट बॉल एक्स्ट्रास में बढ़ोतरी, एक बाउंस का इशारा भी, अगली बार अगर दोबारा प्रयास करते हैं तो फिर कहीं ना कहीं आपको दंडित किया जाएगा। 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर, स्कोर कार्ड के ऊपर 25, आधा सफर तय कर लिया है, आधा सफर यहां से अभी भी बाकी है। तो उठ, मेहनत कर और ये आलस कम कर दे और मैदान को दिखा दे कि तू ये शिकारी है, और इस पर ठोक दिया है, स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार। दैट्स अ बिग हिट चरण। बिंदास रिक्षे वाल्यांना रिक्षावाला म्हटल्यानंतर लोकांना का वाटतो की रिक्षावाला अडाणी रेमबाई, रिक्षावाला बेवडा आहे, परंतु तसा नसतो रे मित्रांनो। तो असतो रिक्षावाला, सकाळी उठून धंद्यावर जात असतो, तरुणला कॉलेजला, जॉबवाल्याला ऑफिसला सोडत असतो, तो असतो रिक्षावाला। तुमच्या घरी कधी कोणी आजारी पडला
तर परक्या अपरात्री जीवाची पर्वा न करता तो तुम्हाला सुखरूप हॉस्पिटलला सोडत असतो, तो असतो रिक्शावाला। और ये रिक्शावाला का संगीत बिल्कुल आपने सुना। चलिए इस गेंद के ऊपर नंबर आएगा डॉट, और इसी के साथ ओवर की समाप्ति, यानी कि कुल मिलाकर 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 31, 31 रन, 12 में चाहिए 19 रनों की आवश्यकता। महाराजांचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून लगातार आपण ऐकतोय मित्रांनो। क्या बेहतरीन यहां पर बल्लेबाजी का प्रदर्शन। सूरज मैच में काफी आग लगी है, लेकिन इस आग में कौन बुझा पाएगा और कौन जल जाएगा इस मैच में, ये तो आने वाला समय ही बता पाएगा। 12 गेंदे 19 की जरूरत, जो जीतेगा वो बरकरार रहेगा इस कुबेर ग्रुप ट्रॉफी संजय शेठ ठाकुर आयोजित स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति चषक में। लेकिन जो हारेगा, मेरे ख्याल से रोहित 2026 का इंतजार दिसंबर महीने में करना पड़ेगा। बिग फाइट आने वाली 12 गेंदें, और 12 गेंदों में चाहिए 19 रनों की आवश्यकता। बॉलर तैयार। पहली गेंद के ऊपर 1 रन। ग्यारह गेंदें बची है और जीतने के लिए बिल्कुल 18 रनों की आवश्यकता है, यानी कि कड़क मुकाबला है। मुझे प्रभुदेवा का गाना याद आया, ओले ओ मुकाबला, बिल्कुल ठीक मुकाबला। 11 गेंदें 18 की जरूरत। बॉलर फिर से एक बार तैयार। फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ दिया, हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे, ओ आसान सा कैच ड्रॉप कर दिया है। कुणाल कोहली का यह कैच था और रोहित डगआउट से भी आवाज है, कुणाल पक्का मार। क्या कुणाल ने कच्चा मारा था? ये कच्चे गुरु के चेले नहीं है। मैच काफी जबरदस्त है, फाइट है मैदान के अंदर। सागर ने मारा था, सागर ने वैसे मारे हैं 18, तो ये पक्का कुणाल को मारना है। चलिए बड़ी मैच, 10 गेंदें 17 की आवश्यकता। बढ़िया मैच दो टीमों के बीच में। ऑन साइड में मोड़ा जरूर है। शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला। फील्डिंग काफी बेहतरीन नजर आती हुई। तब तक 1 रन पूरा, और 1 रनों की मदद से टीम का स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बात करेंगे। 34 रनों के ऊपर 9 गेंदें 16 की आवश्यकता। हमारे राहुल बूंदी को देख सकते, राहुल नाइक को देख सकते, ओमकार के बिल्कुल बड़े भाई हैं। बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां भी सुभान अल्लाह। उनके समेत एम भाई मैच का आनंद लेते हुए, और ये लीजिए निहार की आंखों के चश्मों के दम मदी की नजर लग जाएगी। बढ़िया मैच, 9 में 16। और इस बार आप हम जा करने का प्रयास देखना चाहते थे कि गेंद गई स्क्वायर लेग के ऊपर से, लेकिन किस्मत ने साथ दिया। रन और गेंदों के बीच में फासला। अंतिम गेंदें बची आप यहां से। 8 गेंदें और 16 रनों की आवश्यकता। 8 गेंदें एक्स्ट्रा है बॉलरों के पास। और मेरे ख्याल से बचपन में कभी एक खेल खेला होगा, चिड़िया उड़, कबूतर उड़, गाय उड़, आप उड़ाने पड़ेंगे छक्के, तभी तो यह मैच वापस आ सकता है। क्या फाइट है दो टीमों के बीच में, जबरदस्त मैच। अंतिम 8 गेंदें 16, प्रति गेंद के ऊपर यहां पर 2 रन बनाने का यहां पर मौका लेना पड़ेगा, तभी तो यह मैच बिल्कुल उनके हाथ में आ सकती है। 8 गेंदें 16, बॉलर तैयार है वहां पर। जड़ में डालने की कोशिश, फील्डर है, थोड़ी सी खराब फील्डिंग। आदित्य थे वहां पर जिनके द्वारा यह कैच पकड़ना चाहिए था, लेकिन आखिर माफ कीजिए गेंद को पकड़ना चाहिए था। अगर ये पकड़ते तो रनआउट का मौका जरूर बन सकता था। जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी, और जितनी बड़ी तकलीफें होगी ना मेरे भाई, उतनी ही बड़ी आपकी जीत होगी। घबरा के पीछे हटे, ऐसे हम वो खिलाड़ी नहीं, कोशिश करके हारे तो कोई गम नहीं है। इस मैदान के अंदर 7 में चाहिए 15 रनों की आवश्यकता। 7 गेंदें 15 की जरूरत। फुल टॉस बॉल, गैप ढूंढने की कोशिश, लॉन्ग अप की तरफ फील्डर मौजूद है। तब तक वहां पर 2 रन पूरे, और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर
37 धावा, 6 बॉल आणि 13 धावांची गरज. मित्रांनो, आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला लढाया समोर येत असतात तेव्हा आम्ही नेहमी सांगत असतो की छत्रपती शिवरायांना आपण आठवत जा. औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा रडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे रडला होता. जालून देखील तासर अजमल कसाब रडला होता, त्याची मान आता धरून त्याला तुकाराम ओमले रडला होता. सांगा उडून जगाला, नंडाला फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक चालणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. 19 फेब्रुवारी काय, प्रत्येक क्षणाला माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज येणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. गेंदे और 13 रनों की आवश्यकता है. चलिए थोड़ा सा स्पीड अप कीजिए. हरे रंग का झंडा लेकर आया था अफजल इस मिट्टी में. छत्रपति शिवाजी महाराज इन्होंने घुसा दिया था भगवा उसके छाती में. लेकिन इस मैदान के अंदर कौन सी टीम अपना तिरंगा लहराएगी? लहू के आग को जब जलाना है ना तो पूरी दुनिया को कुछ कर दिखाना है. तेरे पास भी मौका है दोस्त, तू भी कुछ करके दिखा. 6 में चाहिए 13 की जरूरत. मेहनत करके अगर पसीना बहाओगे तो क्रिकेट में तुम अपने बल्लेबाजी से हाफ सेंचुरी और गेंदबाज अपनी गेंदबाजी से विकेट लेने के मोहर जरूर दिखा सकता है. 6 में चाहिए 13. पहली गेंद के ऊपर शॉट जबरदस्त है, कवर्स की दिशा में, स्वीपर कवर्स की दिशा में, सीमा रेखा पार. बल्लेबाज आप देख सकते हैं सागर अली, सागर कोहली के बल्ले से 4 रन. भारी कमी भारी इथे फक्त बाहेर नाईक युवा प्रतिष्ठानच भारी. क्या दमदार यहां पर चौका देखने को मिला. आप रन और गेंदों के बीच में फासला. 5 गेंदे और 9 रनों की जरूरत. जो जीतेगा वो अगले दौर में जाएगा. सागर कोहली की तूफानी बल्लेबाजी. ओ शॉर्ट पिच लाइन की बॉल. एक तेरी तो दूसरी मेरी, बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी, आप हमारी. आप यहां पर रन और गेंदों के बीच में फासला. 4 गेंदे और 9 रनों की आवश्यकता. जिंदगी एक खेल है, यह आप पर निर्भर है कि आप खिलाड़ी बनना चाहते हैं या फिर खिलौना बनकर रहना चाहेंगे या फिर मैदान के अंदर खिलाड़ी. बढ़िया फाइट. एक और डॉट बॉल. गेंदबाज अनीश भगत लगातार का दूसरा ये बॉल डॉट. प्रेशर प्रेशर प्रेशर, अंडर प्रेशर यहां पर बल्लेबाज के ऊपर नजर आता हुआ. 3 गेंदे 9 रनों की जरूरत. जोश कभी कम ना होने देना, मुसीबत में कभी खुद को रोने ना देना. सच होंगे तेरे सपने, खुली आंखों कभी सोना ना देना. एक और तेज बॉल. ये डॉट बॉल की समाप्ति है. एक समय लंकर अंपायर ने अपनी जगह छोड़ी थी और आशाभूत नजर से देखा था. एक्शन रिप्ले देखिए. ओ पढ़ने के बाद कितनी तेज तर्रार ये गेंदे. लगातार आपको ये पिछली 4 गेंदे दिखाई जा रही है, 3 गेंदे दिखाई दी जा रही है. टेनिसी के डॉट इन के माध्यम से 2 गेंदे 9. जिस सागर अली ने मैच को वापस लाया था, वही सागर कोहली ने 17 गेंदे के लिए एक बड़ा हिट चाहिए. अगर यहां से बड़ा छक्का आएगा तो मैच में पलटवार कर सकती है. सागर में दम है, गेंदबाजी में दम है. कहते हैं जहां सर झुक जाए वो मंदिर है, जहां नदी सम जाए वो समंदर है. क्रिकेट के इस भूमि में, युद्ध भूमि में बहुत सारे युद्ध है, लेकिन वही जंग जीत जाए वही विराट कोहली जैसा सिकंदर है. स्पीड अप, ज्यादा समय न व्यतीत करे. फील्डिंग डिपार्टमेंट टीम ज्यादा समय ले रही है, उनसे गुजारिश करेंगे तुरंत फील्ड की रचना कीजिए. आयोजक करता मैं बार बार इशारा करे तो आप पूरी तरीके से यहां पर फील्डिंग की रचना कीजिए. 2 गेंदे 9 की आवश्यकता. एक हाथ बड़ा हिट कोहली वाला टीम को कम बैक करवा सकती है और एक हाथ डॉट बॉल कम बैक करेगी शेलगर. ये भी डॉट बॉल है और यह मुकाबला पूरी तरीके से खुला हो चुका है. एक समय लग रहा था कि मैच गिरफ्त में था पहली गेंद के ऊपर बाउंड्री आने के बाद, लेकिन यह मैच ऐसा पलटा कि महेश स्मृति मोहा कोहली वाला टीम को समंदर में डुबा कर लेकर जा रही है. अब यही आवश्यकता होगी कि एक खराब गेंद आए, लेकिन यह गलती नहीं करना चाहेंगे कोई भी गेंदबाज. ये मौके पर अगर यह गलती होगी ना तो फिर जाकर कंबल लेकर सो जाइए. देखेंगे अंतिम 1 गेंद 9 की आवश्यकता. कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है. यमबाई थोड़ी सी चेहरे के ऊपर टेंशन था जब पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई थी, लेकिन उसके बाद यमबाई खुश, शेलगर टीम भी खुश. लेकिन रुकिए, प्रेडिक्शन इज फेल, क्योंकि यह खेल है क्रिकेट का जहां पर भविष्यवाणी करना बहुत गलत बात होगी.
ये भी डॉट बॉल। क्या गेंदबाजी की रियम भाई, इनकी ओर से इस गेंदबाज के लिए 500 रुपए का इनाम है। एक्शन रिप्ले में एक बार आखिरी 5 गेंदें जरूर हम देखेंगे। ऑफ स्टंप वाइड यॉर्कर, लगातार की ये गेंदें जिन्होंने लाइन परफेक्ट बरकरार रखी। पहली गेंद के ऊपर बाउंड्री, ये देखिए बाउंड्री आपको नजर आती हुई। दूसरी गेंद के ऊपर डॉट बॉल, लगातार ऑफ स्टंप की, ये भी ऑफ स्टंप की लेंथ, इस बार दूर रखा शरीर से और ये भी फिर दूर रखा और लास्ट बॉल ऑफ स्टंप यॉर्कर, सटीक गिरी गेंद। क्या बेहतरीन गेंदबाजी। एक बार बॉलिंग पसंद आई हो तो जोरदार तालियां। और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं।